नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे भाग्यच किचनमध्ये. आज आपण चमचमीत अशी मोठ्यांपासून लहानांपर्यंत आवडेल अशी भाजी बनवूयात. ही एक राजस्थानी पारंपरिक भाजी असून ती मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. तर मग चला बघूया गोविंद गट्टे. यासाठी आपण 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे. त्यात धना पावडर 1 चमचा, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा मीठ व थोडीशी कसुरी मेथी व 1 चमचा दही घातले व अर्धा चमचा लाल तिखट टाकले व थोडे थोडे पाणी टाकून खूप जास्त सैल नाही तसेच खूप जास्त घट्टही नाही असे पीठ भिजवून घेतले. थोडे तेल टाकून व्यवस्थित मळून घेतले. नंतर 20 मिनिटांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून दिले. त्यानंतर गट्ट्यामधील स्टफिंगसाठी 1 वाटी किसून घेतलेले पनीर घेतले. त्यात काळी मिरी पावडर, धना पावडर, कसुरी मेथी व मीठ घालून ते व्यवस्थित एकजीव करून घेतले. त्यानंतर ज्या भांड्यात गट्टे स्टीम करून घ्यायचे त्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे. त्यातील प्लेटला तेल लावून घ्यायचे. बाजूला ठेवलेल्या मळून घेतलेल्या बेसनाचे छोटे गोळे बनवून घ्यायचे. त्यात सारण भरण्यासाठी दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. सारण भरण्यासाठीचा आकार देऊन झाल्यावर त्यात पनीरची स्टफिंग दाखवल्याप्रमाणे भरून घेऊन त्याला गट्ट्याचा आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने सर्व गट्टे बनवून घ्यायचे व 15 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचे. गट्टे स्टीम होईपर्यंत ग्रेव्हीसाठीचा 1 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या व आले मिक्सरला फिरवून घ्यायचे. 15 मिनिटांनी झाकण उघडून गट्टे थंड झाले की ते कट करून घ्यायचे. यानंतर कढईत 2 चमचे तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाले की मोहरी, जिरे, बडीशोप टाकून घ्यायचे. ते तडतडले की त्यात 1 मोठा चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचा. कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्यात टोमॅटो मिरचीचे वाटण घालून परतून घ्यायचे. झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी ते व्यवस्थित शिजून घ्यायचे. त्याला तेल सुटले की त्यात लाल मिरची पावडर, धना पावडर व किचन किंग मसाला टाकून ते खाली लागू नये म्हणून त्यात अर्धी वाटी पाणी घालून शिजून घ्यायचे. त्यानंतर ग्रेव्ही दाटसर होण्यासाठी त्यात 1 चमचा दही घालून घ्यायचे. मात्र दही फुटू नये यासाठी गॅस फ्लेम कमी करून घ्यायची. त्यानंतर ते व्यवस्थित परतून शिजून घेतले की त्यात आपल्याला हवी तशा ग्रेव्हीसाठी कमी जास्त पाणी घालून 1 उकळी काढून घ्यायची. त्यानंतर कट केलेले गट्टे व कोथिंबीर घालून 1 उकळी काढून घ्यायची. तयार आहे गोविंद गट्टे. रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करून बघा. कशी झाली हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या रेसिपीसोबत.